नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेचा आजचा सविस्तर आढावा. आजचा एपिसोड सस्पेन्स, रहस्य आणि जबरदस्त ट्विस्टने असा भरलेला तर होताच. विशेष म्हणजे प्रियाचं गुपित, सायलीची चौकशी आणि साक्षीबद्दल मिळालेली मोठी माहिती या सगळ्यांमुळे कथा आणखी रंगतदार झाली आहे बरं का. सुरुवातीला आपण पाहतो की प्रिया कल्पनाचं डोकं दाबून देत बसलेली असते, पण त्याचवेळी तिच्या फोनवर मैनावतीचा सतत फोन कॉल येत असतात. त्यामुळे प्रिया खूप अस्वस्थ झालेली असते. ती कसाबसा बहाणा करून कल्पनाला सांगते की तिला एक अर्जंट काम आहे आणि ती तिथून निघून जाते. मात्र सायलीला तिचं हे वागणं संशयास्पद वाटतं आणि म्हणूनच सायली प्रियाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेते. प्रिया घाईघाईत बाहेर पडताना तिचं कार्ड खाली पडतं. ते उचलून ती पुन्हा एक बहाणा करते आणि खीर देण्याच्या नावाखाली बाहेर पडते. सायलीही तिच्या मागोमाग निघते. प्रिया गाडीने पुढे जाते आणि सायली रिक्षाने तिचा पाठलाग करत असते. दरम्यान सायली अर्जुनला फोन करून सांगते की प्रिया घराबाहेर पडली आहे आणि तिचा पाठलाग देखील ती स्वतः करत आहे. अर्जुन तिला लोकेशन पाठवायला सांगतो, पण सायली आधी स्वतः परिस्थिती पाहण्याचा निर्णय घेते. प्रिया थेट मैनावती आणि सदाच्या घरी पोहोचते. सायली दुरून सगळं पाहत असते. घरात गेल्यावर प्रिया संतापाने मैनावती आणि सदाच्या समोर पैशांचं बंडल फेकते आणि त्यांना पुन्हा फोन करून त्रास देऊ नका असं देखील बजावते. हे सगळं सायली खिडकीतून पाहते आणि तिचा संशय आणखी वाढतो. एवढे पैसे प्रिया त्यांना का देते हा प्रश्न तिच्या मनात निर्माण होतो. प्रिया तिथून निघून गेल्यानंतर सायली घरात शिरते आणि मैनावती व सदाला थेट प्रश्न विचारते, पण दोघेही खूप घाबरलेले असतात. ते सांगते की त्यांना प्रियाकडून कर्ज घेतलं आहे म्हणून ती पैसे देते आहे. मात्र सायलीला तिचं उत्तर खोटं वाटतं, कारण जर खरंच कर्ज हवं असतं तर ते पैसे उलट करायला त्यांच्याकडे पाहिजे तरी असताल ना. प्रिया तर देत आहे, मग हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. दरम्यान प्रिया घरी परतलेली असते. पूर्ण आजी तिला कॉफी बनवायला सांगते. प्रिया घाईत असते कारण तिला मैनावतीचे सतत कॉल येत असतात. ती कॉल कट करत राहते. शेवटी नाईलाजाने कॉल उचलते तेव्हा मैनावती तिला सांगते की सायली त्यांच्या घरी आली होती आणि हे ऐकताच प्रियाच्या हातातून कॉफीचा कप खाली सांडतो आणि ती घाबरून जाते. इकडे अर्जुन आणि चैतन्य एका केसवर चर्चा करत असतात. तेव्हाच चैतन्याला फोन येतो. त्या माणसाने सांगितलेलं असतं की ज्या मुलीचा फोटो त्यांनी दाखवला होता ती मुलगी महिपतच्या घरात खिडकीतून उडी मारून बाहेर गेलेली दिसली. म्हणजेच साक्षी जिवंत आहे आणि ती अजूनही महिपतच्या घरात येत जात राहते. ही माहिती ऐकून अर्जुन आणि चैतन्य दोघांनाही मोठा धक्का बसतो. सायली त्यावेळी अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते आणि प्रियाबद्दल सगळी माहिती सांगते. ती सांगते की प्रिया मैनावती आणि सदाला पैसे देत आहे, म्हणजेच नक्की प्रियाचं तिचं काहीतरी एखादं मोठं गुपित त्यांच्या हातात आहे असा संशय येतो. अर्जुन लगेच काहीतरी कारवाई करण्याचा देखील विचार करतो, पण सायली त्याला थांबवते आणि आधी पुरावे गोळा करूया असं सांगते. चैतन्यही सायलीचं म्हणणं मान्य करतो. आपण त्याचवेळी साक्षीबद्दल आलेल्या फोनमुळे अर्जुन आणि चैतन्य थोडेसे गोंधळून जातात. सायलीला संशय येतो की ते तिच्यापासून काहीतरी लपवत आहेत दोघं. अर्जुन विषय बदलण्याचा प्रयत्न देखील करतो, पण सायलीला ते जाणवतं आणि ती नाराज होऊन तिथून निघून देखील जाते. अशा प्रकारे आजचा भाग खूपच थरारक ठरतो. एका बाजूला प्रियाचं गुपित हळूहळू उघड होताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला साक्षी जिवंत असल्याची माहिती मिळाल्यामुळे कथा आणखी गुंतागुंतीची झाली आहे. पुढे सायलीला प्रियाचं खरं रहस्य कळेल का? साक्षीचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध आहे हे समजेल का? आणि अर्जुन सायलीपासून अजून किती गोष्टी लपवणार आहे हे पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मला नक्की कळवा. भेटूयात उद्या.